या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. पन्हाळ नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत जनसुराज्य पक्षाने आपली सत्ता कायम राखत स्पष्ट वर्चस्व सिद्ध केलं आहे. एकूण 20 जागांपैकी जनसुराज्य पक्षाचे 16 उमेदवार विजयी झाले असून 4 जागांवर अपक्ष उमेदवारांनी बाजी मारली आहे. पुन्हा एकदा पन्हाळगड अबाधित राखण्यात आमदार विनय कोरे यांच्या जनसुराज्य पक्षाला यश आलंय. नगराध्यक्ष पदाच्या थेट निवडणुकीत जनसुराज्य पक्षाच्या जयश्री पवार यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार सुधा भगवान यांचा पराभव करत नगराध्यक्ष पद मिळवलंय. जयश्री पवार यांना 1762 मते मिळाली असून त्यांनी ठोस बहुमताने विजय संपादन केलाय. जनसुराज्य पक्षाच्या 16 विजयी उमेदवारांपैकी 6 उमेदवार बिनविरोध निवडून आले तर 10 उमेदवारांनी प्रत्यक्ष निवडणुकीत विजय मिळवला. प्रभागनिहाय निकाल पुढीलप्रमाणे प्रभाग 1 अ प्रतीक्षा वराळे, प्रभाग 1 ब महेश धोंडीराम भाडेकर, प्रभाग 2 अ प्रियांका मारुती गवळी, प्रभाग 2 ब सतीश कमलाकर भोसले, प्रभाग 3 अ पर्वत गोसावी, प्रभाग 3 ब वैभवी संचित भाडेकर, प्रभाग 4 अ संज्योती माणिक नायकवडी, प्रभाग 4 ब मिलिंद माधव कुराडे, प्रभाग 5 अ अभिजित दीपक गायकवाड, प्रभाग 6 अ लक्ष्मण नारायण कांबळे, प्रभाग 6 ब प्रगती अनुप गवंडी, प्रभाग 7 अ संध्या जितेंद्र पवार, प्रभाग 7 ब प्रदीप प्रभाकर गवळी, प्रभाग 8 अ सखाराम शामराव काशीद, प्रभाग 8 ब दीपाली संतोष काशीद, प्रभाग 9 अ रशिदा मंसूर मुजावर, प्रभाग 9 ब आसिफ इक्बाल रफिक अहमद मोकाशी, प्रभाग 10 अ शबाना तौफिक मुल्ला, प्रभाग 10 ब शब्बीर मुजावर शहाबत. या निकालामुळे पन्हाळ नगर परिषदेत जनसुराज्य पक्षाची सत्ता प्रस्थापित झाली असली तरी 4 अपक्ष नगरसेवक निवडून आल्याने पक्षाला एकहाती सत्ता मिळाला नसल्याची चर्चा आहे. टीव्ही नेक्स्ट साठी पन्हाळहून दत्तात्रय धडेल.